हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल गोवन सिझल अँड स्पाइस। तर आजचा माझा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे मराठीमध्ये। आजची जी रेसिपी आहे ती एवढी सोपी आहे आणि ती एवढीच खायला पण चविष्ट आहे। तर आज मी तुमच्या समोर करणार ब्रिंजल रवा फ्राय। ही ब्रिंजल रवा फ्राय पाहून तुमच्या तोंडामध्ये पाणी तर सुटणारच असणार ना। चला तर मग वेळ न घालवता आम्ही रेसिपी करायला सुरुवात करूया। मी इकडे घेतलेली आहे ब्रिंजल, ती मी आता अशी गोल आकारात कट करून घेणार। सो अशा प्रकारे माझी ब्रिंजल कट करून झालेली आहे। आता मॅरिनेट करायला आम्हाला लागणार आहे मसाले, ते आता आपण इकडे घालूया। सर्वात आधी मी इकडे घालते मीठ, त्याच्यानंतर रेड चिली पावडर, आता घालूया हळद आणि सर्व मसाले आता मिक्स करून घेऊया। इकडे माझा मसाला लावून झालेला आहे। आता मी त्याला 5 मिनिटसाठी मॅरिनेट करायला ठेवते। इकडे 5 मिनिटं झालेली आहेत आणि कापा पण छान मॅरिनेट झालेली आहे। इकडे मी गॅसवरती ठेवला होता तवा गरम व्हायला। आता मी त्याच्यामध्ये टाकते तेल। इकडे माझं तेल तापलेलं आहे आणि आता मी कापांना रवा लावून फ्राय करायला सोडते। आता आम्ही लो फ्लेमवरती कापा फ्राय करून घेऊया। तर इकडे आमची एक साइड कापं फ्राय करून झालेली आहेत। आता आम्ही करूया त्यांना टर्न, कारण दुसरी बाजू पण फ्राय व्हायला पाहिजे। तर आता आम्ही 5 मिनिटं त्याला फ्राय होण्यासाठी ठेवूया। तर अशा प्रकारे झणझणीतची क्रिस्पी ब्रिंजल फ्राय रेडी आहे। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ। टिल देन बाय गाईज।